नाही शेतकरी हा ही भेसळयुक्त दूध बंद केल्यामुळे या दुधाला भाव वाढले, त्याच्यामुळे जनावराला पण भाव वाढले. दुधाला भाव वाढलाय. डिग्रीवाले बी आता 40चा भाव दिलाय, 30चा भाव देत होते. इफेक्ट आहे का? हा तुकाराम मुंडे साहेबाचा आम्हाला सहकारी बियाणे इफेक्ट आहे आणि त्यांची हमी. मी आता उभा आहे लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे. म्हशी आणि गायीच्या 15 दिवसामध्ये दुपटीने भाव वाढलेत. आपण नेमकं कारण काय आहेत, आपल्या बरोबर व्यापारी आणि शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमके भाव कशामुळे वाढले ते आपण जाणून घेणार. आपल्या बरोबर व्यापारी आहेत, काय सांगाल? भाव वाढलेत म्हशीचे आणि गायीचे, नेमकं काय कारण आहे? भाव वाढायचं कारण काय नाही, कुणाला जनावर सांभाळू वाटणार, एकच दूध घेऊन खायचं. आता ती भेसळ बंद झाली आता सध्या, त्याच्यामुळे दुधाला मागणी जास्त आली, त्याच्यामुळं म्हशीवाचे भाव वाढले. बरे, तुकाराम मुंडेंचा इफेक्ट आहे का? त्यांचा तर 100% आहे, त्याच्यात काही विषय नाही. शेतकरी हा ही भेसळयुक्त दूध बंद केल्यामुळे या दुधाला भाव वाढले, त्याच्यामुळे जनावराला पण भाव वाढले. ह्याच्या अगोदर होते थोडेफार कमी या पावसामुळं. आता पाऊस पडला, 4 थेंब आलेत, काय का होणार येणार सोयाबीन, त्याच्यामुळे लोक आता घेऊ लागलेत बाबा त्याच्या आशेवर. बरे, कधीपासून वाढली तर? ह्याला काय 1-2 बाजारात हे आता लोक येऊ लागले शेतकरी बाजारात. काय रेट आहे आता सध्याच्या? आता साधारण घ्यायला गेलं पार्ट्या म्हशीचा भाव आहे 70-60, आणि दुधाची ताणी मोठी म्हैस गेली तर 1,10,000, 1,20,000, 1,40,000 पर्यंत आहे. गेल्या वर्षी गेल्या वर्षी किती भाव होता, आता यंदा किती आहे, असं काही फरक आहे? 10-20 हजाराचा फरक पडणार गेल्या वर्षीच्याला ह्याला अंदाजाला. एवढंच होणार आहे, दुसरं काय. आणि भेसळयुक्त दूध सगळं बंद आहे, त्याच्यामुळं चालू आहे आता हे दुधाला भाव मागणी आहे. लोकांना ते दूध खाऊन कॅन्सर होऊ लागला म्हणला ते, त्याच्यामुळे लोक बंद केलेत आता पॉकेटचे दूध, आता हेच दूध घेऊ लागल्यात. जर्सी गायवाच्या दुधाला भाव वाढलाय. डिग्रीवाले बी आता 40चा भाव दिलाय, 30चा भाव देत होते. हा आता फॅट हे ते लागल तसं आता ते भाव चालू आहे. पण एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्याचा जोडधंदा म्हणून दुधाकडे पाहिलं जातं. सांगाल? जोडधंदा म्हणजे कसं आहे, म्हशी गाई सांभाळून आपल्याला काहीतरी होईल म्हणून जोडधंदा करतोय शेतकरी. शेतात काय बी नाही साहेब, पाणी टायमाला पडणार झालंय. 2 महिन्यानंतर आज पाऊस पडलाय, ती बर झालंय, ती बी आता सोयाबीन पेरला, येईल न येईल ती त्याचं काय शाश्वती आहे? उद्या तिचं रास होती आहे का न होती आहे त्याची काय शाश्वती आहे साहेब? दिवस निघून गेलेली. शेतकरी समजा अडचणीमध्ये आणि समजा ह्याच्यामध्ये आहे. आती तर वैरण नाही जनावराला, वैरण नसल्यामुळं हे जनावरांचे भाव बी वाढल्यानं जनावर सांभाळणं होणं झालंय. आणि मेन गोष्ट म्हणजे एका जनावराला व्यापाऱ्यानं जर घेतलं त्याला बी खर्च आहे, त्याला इथून नेलं की 1,000 रुपये लागते, भाडा आहे, हे आहे ते आहे. भाव वाढलं म्हणजे कसं, जे 80ची म्हैस होती गेल्या वर्षी आज 1,00,000ला 1,10,000 घ्यावं वाटलंय. आणि डिझेलचे भाव वाढले, दुधाचे भाव वाढले, म्हणून भाव वाढले शेतकऱ्याचे म्हशीवाचे. तरी शेतकऱ्याला भाव भेटणं झालंय तसं. त्यांनी लहानाचं मोठं करावं, मग गाभा जावं, त्यानं दूध द्यावं, मग पुन्हा आणून विकावं. का भेटणार आहे शेतकऱ्याला? काय बी नाही, काय बी नाही. ही लई महाग झाली, महागाई महागाई महागाई. बरे, तुकाराम मुंडे इफेक्ट आहे का? हा तुकाराम मुंडे साहेबाचा आम्हाला सहकारी बियाणे इफेक्ट आहे, त्यांचे आम्ही समर्थ आहोत त्यांचे. हा त्यांचं अभिनंदन करू आम्ही साहेबासाठी. साहेब अजून 5 नाही 10 वर्ष राहावं या महाराष्ट्रात.